कांदा खोबऱ्याचं वाटण न करता कुकरमध्ये फक्त अर्ध्या तासात हे मटण आळणी तयार होतं। थंडीत किंवा मटण थाळीसोबत ही आळणी खूपच छान लागतं। शरीराला ताकद देणारी आणि प्रत्येक घोटागणित मटणाचा आस्वाद देणारी ही रेसिपी अगदी सोपी आहे। हे आळणी एकदा नक्की घरी करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो ताजं मटण घेतलं आहे। आळणीला मटणाचा अस्सल स्वाद यावा म्हणून हाडांचे तुकडे घ्यायचे नेहमी, त्यामुळे आळणी पौष्टिक आणि चवदार बनतं। आता हे मटण स्वच्छ धुवून घेऊयात। मटण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला। आता मटण आपलं स्वच्छ धुवून झालं आहे। आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। आता कुकरमध्ये तेल घालूयात। साधारण मी इथे अर्धा पळी तेल घातलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालूयात। कांदा सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। आता आपला कांदा चांगला परतून झाला आहे। यामध्ये आपण 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आता, आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं। आलं लसूण पेस्ट ही कच्ची राहता कामा नये। आता 2 छोटे चमचे हळद घालूयात। पुन्हा हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊया। आता यामध्ये मटण घालूयात। इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिटं सतत हलवून हे मटण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवर परतल्यामुळे मटणाला तेल सुटायला लागते। हे अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूयात। तुम्हाला पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता। आता मीठ घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगलं एकजीव करूया। पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। एक 2 ते 3 मिनिटं पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला हे पुन्हा हलवून एकजीव करायचं आहे। आपण आता कुकरचं झाकण लावूयात। मीडियम गॅसवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या।
कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे. वा, कुकर उघडताच किती अप्रतिम सुगंध येतोय. मटण अगदी छान शिजलंय आणि हाडांचा अर्क देखील या अळणीत उतरलेला दिसतोय. कुकरमध्ये मटण पटकन शिजतं. तुम्ही बघू शकता आपलं मटण किती परफेक्ट शिजलंय. ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा गरमागरम इंद्रायणीच्या भातासोबत हे अळणी एकदम भारी लागतं. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी यूट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा.